किती निधी आला, किती निधी खर्च झाला हे गावाला तुम्ही जग जाहीर करून सांगा. लोकांचे प्रश्न आहेत, तुम्ही लोकांपर्यंत काय आतापर्यंत योजना दिला, कोणत्या लोकांना लाभ दिला हे सांगणं काम आहे ग्रामसेवक. नमस्कार. पाहू शकता की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील कोठाळा ह्या गावामध्ये आलो आहोत. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर ग्रामसभा आयोजित केल्या जातात 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारीच्या ह्या दिवशी. तर ह्या ठिकाणी पाहिलं तर एक युवक म्हणून, एक तरुण म्हणून ह्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत, अन्न त्याग उपोषणाला बसले आहेत. तर जाणून घेऊ की निश्चितच त्यांचे काय मुद्दे होते आणि काय मागणी. तर माझ्यासोबत या. नमस्कार दादा. नमस्कार. कधी बसला तू उपोषणाला? आज सकाळी 10 वाजता. काय नाव काय तुमचं? माझं नाव धीरज राजेभाऊ गरड. बरं, तुम्ही जे निवेदन दिलंय का, त्या निवेदनामध्ये काय नमूद केलं नेमकं? मी नमूद केले की आमच्या गावामध्ये प्रल्हाद भोसले हे ग्रामसेवक जे आहेत ते आमच्या गावामध्ये 2018 पासून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत एकही दौंडी देऊन किंवा सगळ्या गावाला सांगून ग्रामसभा त्यांनी लावलेली नाही. त्यासाठी मी निवेदन दिलं की तुम्ही दौंडी देऊन गावामध्ये ग्रामसभा लावा. बरं, ही ग्रामसभा कशासाठी घेतली जाते काय माहिती आहे? ही ग्रामसभा तुम्ही गावाला 5 वर्षात तुम्ही किती निधी आला, किती निधी खर्च झाला हे गावाला तुम्ही जग जाहीर करून सांगा. लोकांचे प्रश्न आहेत, तुम्ही लोकांपर्यंत काय आतापर्यंत योजना दिला, कोणत्या लोकांना लाभ दिला हे सांगणं काम आहे ग्रामसेवकाचं. पण दादा काय माहिती का, संबंध महाराष्ट्रामधूनच ग्रामसभा आयोजित केलेल्या नाहीत. ग्रामसभा ह्या रद्द केलेल्या आहेत. जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये आहे ना ग्रामसभा खडाजंगी झाली होती, त्याला अटॅक आला होता. म्हणून सर्वच ग्रामसभा रद्द करण्यात आलेल्या आहेत. पण तुम्ही आज आमरण उपोषणाला बसलात, हे मुद्दा माहिती आहे का तुम्हाला? हा मुद्दा मला माहिती आहे, मान्य करतो मी आणि त्या गोष्टीचा मी जाहीर बी निषेध करतो. पण आमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांनी इथं यावं, मला निवेदन द्यावं की मी ह्या तारखेला ग्रामसभा आयोजित करतो गावामध्ये दौंडी देऊन, आणि मग मी उपोषण रद्द करतो. बरं, आतापर्यंत तुमच्या गावामध्ये किती वेळा ग्रामसभा झाल्यात? आतापर्यंत अंधारामध्ये भरपूर ग्रामसभा झाल्या. ह्या ग्रामपंचायतच्या आडमध्ये अंधारात भरपूर ग्रामसभा झाल्या. कुठलेही फोटो अपलोड केले आणि त्यांना त्या ॲपवरती टाकून दिले. बरं, अंधारामध्ये कसं म्हणता येईल? गावकऱ्यांना तर बोललं असेल ना? गावकऱ्यांना कोणाला बोलिलं त्यांना ते बघा तुम्ही फोटो त्यांना जे अपलोड केले ते कोणते त्यांचे गावकरी आहेत त्यांना दाखवा म्हणा. काय त्यांच्या बॉडीचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, ह्यांना तर बोलवलं? त्यांचे माणसं आहेत, गावातल्या नागरिकांना त्यांना जग जाहीर करून बोलवलं का? गावाला त्यानं हिशोब दिला का? माझं म्हणणं असं आहे. गावामध्ये आज सगळ्यांना विकत पाणी या ग्रामसेवक एक दिवसही गावामध्ये मुक्कामाला थांबला नाही कधी. आज पाहिलं तर भैया काय माहिती का, तुम्ही कायद्याला हातामध्ये घेतलेलं आहे. हो, समजलं का? आज जर पाहिलं तर कसलाही शासनानं GR काढलेला नाही की ग्रामसभा आयोजित करा म्हणून. शासनाचा GR असा की बाबा जळगावमध्ये जे ग्रामसभावर ज्या वेळेस खडाजंगी झाली, त्याला अटॅक आला, म्हणून ही ग्रामसभा पूर्ण महाराष्ट्रामधून रद्द करण्यात आलेली आहे. तर तुमच्या गावात कशा प्रकारे घेतली जाईल? मी म्हणतो ग्रामसभा घेऊ नका, आम्हाला इथं या पत्र द्या, ही ग्रामसभा रद्द झाली आहे आणि मी ह्या पुढच्या महिन्यामध्ये किंवा ह्या तारखेला ग्रामसभा घेईन, तर मी माझं उपोषण स्थगित करेन. इथंच ग्रामसेवकांनी येऊन इथं मला पत्र द्यावं. तुमच्या इथले जे ग्रामसेवक जे आहेत ते कुठे राहतात काय सांगा? ते आमचे ग्रामसेवक जे आहेत हे राहतात अंबाजोगाईला. गावामधले काही लोकांच्या समस्या असल्या, त्यांना सही पाहिजे असेल तर ते परळी, सोनपेठ या ठिकाणी बोलवतात. नागरिकांना तिथं बोलवतात. नागरिक इथलं आपले काम सोडून सोनपेठ, परळी, अंबाजोगाईला त्यांच्या सहीसाठी जातात. बरं, तुमच्या गावातील पाहिलं तर काही बरेचसे कामं वगैरे रस्त्याचे असतील, नाल्याचे असतील, ह्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं. पण ह्याकडे तुमच्या निवेदनामध्ये कसल्याही प्रकारे तुम्ही निवेदनामध्ये तसं नमूद केलं नाही. तुम्ही फक्त एकच नमूद केलं की गावामध्ये ग्रामसभा का नाही झाली, त्या विषयावर तुम्ही आमरण उपोषणाला बसलात. हे तोडगा निघेल का काय वाटतंय? मग नाही, ग्रामसभेमध्ये आम्ही ते मुद्दा मांडणार आहे. तुम्ही 5 वर्षात गावात काय केलं त्यासाठी आम्ही ग्रामसभा आयोजित केली. यासाठी मी निवेदन दिलं की तुम्ही ग्रामसभा लावा आणि लोकांना कळू द्या गावाला एवढा निधी आला, एवढा निधी इथं खर्च झाला, याचा हिशोब सगळा तुम्ही गावासमोर द्या. नाही, पण हे तुमच्या गावातला जे ग्रामसेवक आहे का, त्याच्या हातात नाही ना ग्रामसभा आयोजित करण्याचं. हे महाराष्ट्रामधून ज्या ग्रामसभा येतात, ग्रामपंचायत येतात, हे सगळ्यावर त्यांनी आहे ना बहिष्कार टाकलेला आहे. कारण ज्या ठिकाणी जे ग्रामसभा होती त्या ठिकाणी जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये जे प्रकरण झालं की बाबा तिथलच्या एका ग्रामसेवकाला खडाजंगी झाली आणि तिथं त्या ठिकाणी त्याला अटॅक आला, म्हणून हे रद्द करण्यात आलेले आहेत. तर काय सांगाल?
मी त्या गोष्टीचा आणि त्याचा जाहीर निषेध करतो, मी मान्य करतो. पण आमच्या गावामध्ये 8 वर्ष झाली या ग्रामसेवकांना आतापर्यंत एकही अद्याप ग्रामसभा घेतलेली नाही. आता मी एक ग्रामसभा लावली, तीही तुम्ही स्थगिती दिली, मान्य करतो मी. पण तुम्ही इथून पुढे हे सगळं त्यांचं आंदोलन हे झाल्याच्या नंतर तुम्ही ग्रामसभा कधी घेणार ह्याची आम्हाला तारीख द्या, पत्र द्या तुम्ही एक मला. बरं, हे तुमचं उपोषण आता किती दिवस चालेल? जोपर्यंत इथे येऊन ग्रामसेवक साहेब जे त्यांचे अधिकारी असतील हे इथे येऊन मला पत्र देत नाहीत की मी ह्या तारखेला ग्रामसभा घेत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. बरं, हे तुमचे जे मुद्दे आहेत का ते संविधानाला धरून आहेत का संविधानाला न धरून आहेत हेच समजायला मार्ग नाही, काय सांगाल? माझे सर्व मुद्दे हे संविधानावर धरून आहेत आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणार आहे आणि त्यामुळे जे काय कायदा देईल मला त्याच्यावर मी मान्य करेन. बरं, तुमच्या हातामध्ये हे कशाचं निवेदन काय दाखवा? हे निवेदन नाही, हे मला म्हणजे उपोषणाला बसण्यासाठी दिलेले ते संमतीपत्र आहे. काय दाखवा? हे काय नाही, पोलीस स्टेशनचं म्हणजे उपोषणासाठी व तहसील कार्यालयात मी जे निवेदन दिले आहेत त्यांचे हे माझ्याकडे प्रत आहेत. पाहू शकता की गावाच्या भविष्यासाठी आणि गावामध्ये काहीतरी वेगळं व्हावं आणि गावाचा विकास व्हावा ह्या अनुषंगानं आज जर पाहिलं तर आपल्यासमोर जे युवक दिसतात हे युवक आज आमरण उपोषण आणि अन्नत्याग उपोषण करत आहेत. तर निश्चितच पाहू शकता की ह्याकडे ह्यांचा तोडगा निघत आहे का, आणि निश्चितच पाहिलं तर ह्यांची जी लढाई आहे ह्यांच्या लढाईला यश येतं का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. एका बाजूला पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामधून जर पाहिलं तर जे की 15 ऑगस्ट असन 26 जानेवारी असन ह्या दिवशी ग्रामसभा आयोजित केल्या जातात. पण ह्या वेळेस काय ग्रामसभेवर बहिष्कार टाकलेला आहे. कारण जळगावमध्ये जे प्रकरण झालं का तर त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकावर खडाजंगी झाली आणि त्या ठिकाणी त्या ग्रामसेवकाला अटॅक आला. म्हणून हे